श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. तर मंडळी, या भागात आपण शनीची 7.5 प्रभाव आणि उपाय याविषयी धार्मिक दृष्टिकोनातून विस्तृत स्वरूपात माहिती घेणार आहोत. शनीच्या 7.5चा प्रभाव आणि उपाय. मित्रांनो, सर्व ग्रहांमध्ये एक अत्यंत प्रभावी व कठोर ग्रह म्हणजे शनी. शनिदेवाला न्यायनिवेश करणारा ग्रह मानले जाते. जे जसे करतात त्यांना तसा फळ देणारा एकमेव ग्रह मानला जातो. शनीची 7.5 ही एक अशी गोष्ट आहे जी अनेकांना भीतीदायक वाटते, पण ती फक्त दंड किंवा शिक्षा नसून एक आत्मपरीक्षण व सुधारणा घडवणारा काळ असतो. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर शनी म्हणजे आत्मशुद्धीकरणाचा काळ. तर जाणून घेऊया 7.5 म्हणजे काय. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्याला जर असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक आहे, तिथे जाऊन आपण बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे, अजून जर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लगेच जॉईन व्हा. तर मित्रांनो, 7.5 म्हणजे शनीचा चंद्र राशीवर असलेला प्रवास. ज्या व्यक्तीच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीच्या एक आधीची रास, स्वतःची रास आणि नंतरची रास या 3 राशींमध्ये शनी सुमारे 2.5 वर्ष राहतो. तर एकूण कालावधी 7.5 वर्षाचा होतो, म्हणजेच 7.5. 7.5 मध्ये 3 टप्पे असतात: प्रथम चरण, द्वितीय चरण आणि तृतीय चरण. प्रथम चरण म्हणजे चंद्राच्या आधीची रास, द्वितीय चरण म्हणजे चंद्राची रास आणि तृतीय चरण म्हणजे चंद्रानंतरची रास. आता हे सगळ्या गोष्टी आपण धार्मिक दृष्टिकोनातून पाहू. चंद्र आणि मनाचा संबंध. चंद्र हा मनाचा कारक आहे. जेव्हा शनी चंद्र राशीच्या आसपास राहतो तेव्हा व्यक्तीच्या मनोबलावर, भावनांवर आणि निर्णय क्षमतेवर प्रभाव पडत असतो. याला धार्मिकदृष्ट्या आत्मिक परीक्षेचा काळ मानला जातो. शनीचा न्याय. शनिदेव हा कर्मफलदाता आहे. जसे कर्म तैसे फळ या नियमानुसार शनी काम करतो. म्हणून 7.5 मधील संकटे ही पूर्वकर्मावर आधारित असतात. मित्रांनो, धार्मिकदृष्ट्या 7.5चा काळ हा आपले दोष, अहंकार, क्रोध, लोभ यांचा नाश करणारा काळ असतो. यामुळेच हा काळ कठीण वाटतो. 7.5 मुळे व्यक्तीच्या जीवनातील काही गोष्टींवर परिणाम होतो. ते कोणते आपण पाहू. कौटुंबिक तणाव. 7.5च्या काळात नातेवाईकांमध्ये गैरसमज, मतभेद, विभक्त कुटुंब, वादविवाद यामध्ये वाढ होते. दुसरं म्हणजे आर्थिक अडचणी वाढतात. अचानक होणारे खर्च, नोकरीत येणारे अडथळे, व्यवसायात होणारे नुकसान, कर्जबाजारीपणा इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. पूर्वकर्माचे फळ या काळात अधिक तीव्रपणे अनुभवास येते. एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गावर गेली असेल तर तिला शनिदेव योग्य मार्गावर आणतात. मन शांती हरपते. नैराश्य, तणाव, आत्मविश्वासात घट आणि आरोग्यात बिघाड होतो. 7.5च्या काळात यश मिळण्यास खूप संघर्ष करावा लागतो. निर्णय चुकीचे होतात. मनातली घालमेलही वाढते. पण मित्रांनो, 7.5चे फायदेही असतात. होय, धार्मिक दृष्टीने 7.5 ही आत्मपरीक्षण, आत्मशुद्धीकरण, नम्रता, संयम, साधना यांचा काळ असतो. जे नियम, संयम, भक्ती, सत्य हे स्वीकारतात त्यांच्यासाठी शनी हा वरदानासारखा ठरतो. आता शनीची कृपा मिळवण्यासाठी काही उपाय. पहिला म्हणजे शनिदेवाची पूजा. शनिवारी सकाळी स्नान करून काळ्या वस्त्रात शनिदेवाला तेल, काळी उडीद, काळं तीळ, काळे तिळाचं तेल, नीलकमल वाहा. शनिदेवाची मूर्ती किंवा चित्रासमोर दीप लावा. ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. शनिदेवाच्या मंदिरात जाणे. शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊन दीपदान करावं. लोखंडी वस्तू, काळ्या वस्त्रांचे दान करावे. तेलाभिषेक म्हणजे तिळाच्या तेलाने अभिषेक करावा. मंत्र जप करावा. ओम शनिश्चराय नमः. महामृत्युंजय मंत्र, श्रीराम रक्षा स्तोत्रही म्हणता येतात. इत्यादी उपाय 7.5च्या काळात नियमित केल्यास 7.5चा त्रास कमी होण्यास मदत मिळते. श्रीमद भगवद्गीता, श्रीराम रक्षा, शनी महात्म्य यांचे नियमित वाचन लाभदायक ठरते. हनुमान चालीसा रोज पठण करणे अत्यंत उपयुक्त आहे. हनुमान उपासना. शनी हा हनुमानाचा भक्त असल्यामुळे हनुमानजीची उपासना केल्यास शनीची कृपा लाभते.
मंगळवार व शनिवार हनुमान मंदिरात जाऊन वंदना करावी. हनुमान चालिसा, बजरंग बाण यांचे पठण करावे. आता विशेष धार्मिक उपाय. शनियंत्र. शुद्धपणे प्राणप्रतिष्ठा केलेले शनियंत्र घरात ठेवून पूजा केल्यास मानसिक स्थैर्य मिळते. झाडे लावावीत. पिंपळ, वड यासारख्या झाडांची सेवा करावी. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि प्रदक्षिणा घालणे शुभ आणि फलदायी असते. 7:30च्या काळात सेवा कार्य करावे. अपंग, अंध, गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, तीळ तेल दान करावे. वडीलधाऱ्यांची सेवा करावी. हा शनिकृपेचा प्राप्तीचा मार्ग आहे. 7:30च्या काळात कोणतेही कामे टाळावीत. कोणाचाही अपमान, द्वेष, चुकीचे व्यवहार करू नयेत. अहंकार, क्रोध, लोभ, कपट यापासून दूर राहावे. कोर्ट कचेरीचे व्यवहार शक्यतो टाळावेत. व्यसनांपासूनही दूर राहावे. कोणत्या राशीवर कधी 7:30 येते? शनी एका राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतो. 7:30 येते ती शनीने चंद्र राशीच्या आधी, तिच्यानंतर जिथे भ्रमण चालू असते आणि त्या 3 राशींच्या लोकांवर. उदाहरणार्थ, जर शनी मीन राशीत असेल तर कुंभ, मीन आणि मेष या 3 राशीवर 7:30चा प्रभाव ठरतो. 7:30तील आत्मिक शुद्धीकरण. धार्मिकदृष्ट्या 7:30चा मुख्य हेतू म्हणजे आत्मिक शुद्धी. शनी हे आपल्याला सत्य, साधेपणा, संयम आणि सात्विकता शिकवतात. यातून व्यक्ती अधिक प्रगल्भ, नम्र आणि योग्य निर्णय घेणारी होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, पाप करून जगती मग दुःख येता शनी दोष म्हणती. स्वामी समर्थही म्हणाले होते की शनी संकट नाही तर ती एक तपश्चर्या आहे. अर्थात शनिकाळ म्हणजे संकट नसून साधनेसाठीचा काळ आहे. मित्रांनो, शनीची 7:30 ही केवळ त्रास देणारा काळ नाही तर आत्मिक जागृतीचा, चुकांची जाणीव करून देणारा एक आध्यात्मिक टप्पा आहे. धार्मिक उपाय, उपासना, सेवा, संयम, आत्मपरीक्षण आणि सात्विक जीवनशैली यांच्यामार्फत आपण 7:30चा प्रभाव सौम्य करू शकतो आणि त्या काळातून अधिक समर्थपणे बाहेर पडू शकतो. मित्रांनो, शनी म्हणजे शिक्षा नव्हे, ती आत्मा आणि कर्म यांची जागृती आहे. तो न्याय देतो आणि योग्य आचरण करणाऱ्याला वरदानही देतो. जय शनिदेव. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.